Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhana and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या क्षणाची तुम्ही अत्यंत आतुरतेने वाट बघत होता, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम की जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाणार आहे 4 मार्क्स साठी 5 मार्क्स साठी, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या वर्ड प्रॉब्लेम कडे आज आपण जाणार आहोत. सो स्टुडंट, दिस इज थर्ड एक्झाम्पल. ऍक्च्युअली पुस्तकामध्ये फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे, पण मी तुम्हाला डायरेक्ट सोडून दाखवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो फ्लो चार्ट पण दाखवते. In the orchid of Mr. Madhusudan, there are 150 oranges trees. एक मधुसूदन नावाची एक व्यक्ती आहे, त्यांच्याकडे काय आहे, there are 150 oranges tree, म्हणजे त्यांच्याकडे झाडं आहेत संत्र्यांची काय आहे, अशी झाडं आहेत, सगळी अशी संत्र्यांची काय आहे, झाडं आहे. अशा पद्धतीने काय आहे, संत्र्यांची ऑरेंजेसची काय आहे, झाडं आहे. The number of trees in each row is 5 more than that of each column. आता सगळ्यात पहिले काय करा, तुम्ही रो आणि कॉलम ही कन्सेप्ट समजून घ्या. रो काय आहे आणि कॉलम काय आहे. आता याला काय म्हणणार तुम्ही, पहिली रो R1, याला काय म्हणणार R1, याला काय म्हणणार दुसरी रो. ही ज्या आडव्या ज्या लाईन्स असतात त्याला काय म्हणतो आपण, रो म्हणत असतो. आणि कॉलम म्हणजे काय रे, कॉलम म्हणजे जे उभा आहे याला C1 म्हणणार, हा दुसरा कॉलम C2. हे जे आडवे आहे त्याला रो म्हणणार आणि उभे आहे त्याला कॉलम म्हणणार. मग आता इथपर्यंत तर समजलं. इन द ऑर्किड हे काय आहे, गार्डन आहे, संत्र्यांचं गार्डन आहे. कोणाचं, मधुसूदन नावाच्या व्यक्तीचं. किती आहे इकडे या गार्डन मध्ये, 150 ऑरेंज ट्री आहे, 150 संत्र्याची झाडं आहे. पुढे काय म्हणतात, द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो, हे जे रो आहे त्याच्यामध्ये असणारे जे आहे, ईच रो इज 5 मोर दॅन ईच कॉलम, म्हणजे याच्यामध्ये असणारी जी संत्र्यांच्या झाडांची जी रांग आहे ती याच्यामध्ये असणाऱ्या संत्र्यांच्या झाडापेक्षा काय आहे, 5 ने जास्त आहे. समजा इथे ह्या रांगेमध्ये 10 संत्र्याची झाडं असेल तर हे 5 ने जास्त म्हणजे 15 असतील. इथं समजा 20 झाडं असेल तर हे 5 ने जास्त म्हणजे किती असणार आहे, तुमचे 25 असणार आहे. अशा पद्धतीने ओके, असं त्यांनी काहीतरी कंडिशन दिलेली आहे. इन ईच रो 5 मोर दॅन ईच कॉलम, फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो कॉलम. मग प्रत्येक रो मध्ये आणि प्रत्येक कॉलम मध्ये किती संत्र्याची झाडं आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. तुम्हाला प्रश्न क्लिअर झाला. समजा आपण ह्या कॉलम मध्ये x आहे, x ट्रीज आहे असं मानलं, लेट. मग याच्यामध्ये किती येईल तुमचं, x + 5, आणि आपलं काय होईल, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार इथे होणार आहे. लक्षात आलं. संत्र्यांची बाग आहे मधुसूदन रावांची, त्याच्यामध्ये 150 संत्र्याची झाडं आहे, ऑरेंज ट्री. हे आडवे तुमचे रोज, उभे तुमचे कॉलम. ते म्हणतात की याच्यापेक्षा ह्या रोज मध्ये, कॉलम पेक्षा रोज मध्ये असणाऱ्या संत्र्यांच्या झाडांची संख्या 5 ने जास्त आहे. मग ही आपण x मानूया, ही काय येईल तुमची x + 5, काय येईल x + 5. सो आता आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. लेट द नंबर ऑफ ऑरेंज ट्री इन कॉलम मधलं x मानलं ना, कॉलम x, अँड इन रो मधलं काय करूया आपण, अँड इन रो इकडे लिहिते काय तर, इज x + 5. इथपर्यंत क्लिअर. आता त्यांनी दिलेली अट, बाय दी गिवन कंडिशन, तुम्ही दिलेल्या अटीनुसार. मग आता त्यांची अट काय आहे बघा. त्यांची अट तुम्हाला समजली तर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फ्रेम करता येणार आहे. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर. बघा काय म्हणतायत, द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो is 5 more plus 5 than each column, अशी कंडिशन त्यांनी सांगितलेली आहे. मग आता रो मधलं आपण काय येईल तुमचं, रो मधलं x + 5, 5 ने काय आहे, जास्त आहे. म्हणजे इन शॉर्ट याचा अर्थ आपलं इक्वेशन जे आहे, म्हणजे इक्वेशन काय तयार होणार आहे तुमचं, 150 झाडांची संख्या तुम्हाला माहिती आहे, हे तुमचे कॉलम, हे तुमचे रो, यांची मिळून संख्या काय होणार आहे तुमची, 150 होणार आहे. मग कॉलमची संख्या जर x मानली आणि तुमची रोजची संख्या जर x + 5 मी मानली तर ती टोटल काय होणार आहे, 150. आणि इथे कुठलंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लायचं चिन्ह येणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन काय फ्रेम होईल आपलं, क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी x + 5
मिळून संख्या किती होती झाडांची 150. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण ज्यावेळेस हे सॉल्व्ह करू त्यावेळेस आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे. आपण ह्या एक्सने याला मल्टिप्लाय करूया, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस साईन ॲज इट इज एक्स इंटू 5 एक्स इज इक्वल टू 150. आता इथे स्क्वेअर मिळाला इज इक्वल टू 0 दाखवून घेऊया. एक्स स्क्वेअर प्लस 5x हा 150 इकडे प्लस इकडे जाताना मायनस आला इज इक्वल टू 0. पुढचं इझिली सॉल्व्ह करू शकतात की 150 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. आता मी इथे डायरेक्ट लिहिते 150 तुमचं मल्टिप्लाय आलं पाहिजे आणि ॲडिशन तुमची +5. मग 10 15 जा. मग आता +5 पाहिजे म्हणजे याला प्लस द्यावं लागेल, याला मायनस द्यावं लागेल. हे तर सोपंच आहे. मोठ्या संख्येला जर प्लस दिलं की आपला आन्सर प्लस येणार आहे. त्याला x आपण जोडून देऊया, x जोडून देऊया. ठीक आहे. देअरफॉर एक्स स्क्वेअर हा 5x गायब करणार, त्याच्याऐवजी काय करणार तुम्ही प्लस 15x घ्या मायनस 10x घ्या आणि मायनस 150 इज इक्वल टू 0. त्यानंतर 2 2चे आपण अशा पद्धतीने गट करत असतो आणि कॉमन काढत असतो. सो इथे या दोघांमध्ये काय कॉमन निघाला x. इथे x उरला प्लस साईन ॲज इट इज 15 ॲज इट इज. त्यानंतर इथे -10 कॉमन निघाला. तुम्हाला माहिती आहे अगोदर सांगितलं हा ब्रॅकेट x + 15 आला, पुढचा पण x + 15 कुठल्याही कंडिशनमध्ये आलाच पाहिजे. नाही आला की समजायचं आन्सर चुकलं. मग आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यामुळे ब्रॅकेटमधले चिन्ह बदलतात. मग ह्या 10 ने 115 ला भाग जातो. 10 1 जा 10, 10 15 जा 150. सो x हा मायनस होता इथे प्लस झाला आणि इथे 15 जा. अशा पद्धतीने बरं 150 ला जर 10 ने डिवाइड केलं तर 0 0 कट होईल, 15 येणार आहे. सो आले की नाही आपल्या दोघांचे ब्रॅकेट सेम आले आणि मग त्याच्याऐवजी आपण याला एका ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊया. x + 15 आणि x - 10 इज इक्वल टू 0. ओके. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा जरा टीचर आम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं. ओके. आता हे सेपरेट करा. मग एकदा प्लस आणि एकदा मायनस व्हॅल्यू मिळतील. इज इक्वल टू 0 और x - 10 इज इक्वल टू 0. 2. मग आता बघा इथे काय मिळेल तुम्हाला x इज इक्वल टू 0 हा +15 इकडे जाताना -15. देअरफॉर x इज इक्वल टू -15 इट इज नॉट ॲक्सेप्टेबल. मायनस व्हॅल्यू ॲक्सेप्टेबल नसतेच. देअरफॉर ऑर आता ऑर काय येईल x - 10 इज इक्वल टू 0. सो हा काय होईल -10 इकडे जाताना +10 होईल. देअरफॉर x इज इक्वल टू 10. दुसरी व्हॅल्यू काय होणार आहे तुमची 10 ही व्हॅल्यू ॲक्सेप्ट होणार आहे. म्हणजे पहिलं जे आहे ते आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे. मग आता इथे हे नॉट ॲक्सेप्टेबल काय आहे त्याचं रिझन लिहूया. -15 इज नॉट ॲक्सेप्टेबल बिकॉज नंबर ऑफ ट्रीज त्यांचे जे काउंटिंग आहे इट इज नेव्हर बी निगेटिव्ह. नॉट ॲक्सेप्ट बिकॉज number of trees is never negative. निगेटिव्ह मध्ये नाही दाखवत आपण त्यांची संख्या. -15 ट्रीज आहे का रो आणि कॉलम मध्ये असं आपण म्हणणार नाही, म्हणून ते नॉट ॲक्सेप्टेबल नाही. म्हणून मग पहिलं काय मिळालं देअरफॉर लेट द नंबर ऑफ ऑरेंज ट्री इन कॉलम. देअरफॉर द नंबर ऑफ ऑरेंज ट्री इन कॉलम मिळाले आपल्याला किती 10 मिळाले. म्हणजे कॉलम म्हणजे हे किती मिळाले तुम्हाला 10च मिळाले. किती मिळाले 10 आणि हे 5 ने जास्त म्हणजे किती असणार आहे 15 असणार आहे. इज कॉलम इज 10 अँड इन रो नंबर ऑफ ऑरेंज ट्रीज इन इच रो इज इक्वल टू काय होतं आपलं x + 5 होतं ना. सो x + 5 म्हणजे 10 + 5 म्हणजे 15 मिळाले. किती आले ते 15. एक आन्सर आपलं 10 आलं आणि एक आन्सर 15. आता हे आन्सर तुमचं राईट आहे की नाही. तुम्ही टॅली पण करू शकतात. टॅली कसं करणार याच्यामध्ये किमती टाकून बघा. इथं काय येईल तुमचं x होतं 10 इंटू 10 + 5 15 केलं किती आलं तुमचं 150 आलं की नाही. म्हणजे आपला आन्सर पण इथे राईट आलेला आहे. 10 + 15 इज इक्वल टू 150. बघा इथे मी x ची व्हॅल्यू काय टाकली 10. इथे x + 5 म्हणजे 10 + 5 15. या दोघांचं काहीच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लायचं चिन्ह. म्हणजे किती आन्सर आलं तुमचं 150. म्हणजे इथं झाडांची संख्या कॉलम मध्ये असणाऱ्या झाडांची संख्या किती आली तुमची 10 आणि रो मध्ये असणारी झाडांची संख्या 5 ने जास्त म्हणजे किती आली 15 आली. आणि त्याचं जर
मल्टिप्लिकेशन केलं तर 150 येतं, म्हणजे त्या तुमच्या मधुसूदन यांच्या शेतामध्ये एकूण झाडं किती आहे 150. सो अशा पद्धतीने खूप सिंपल एक्झाम्पल होतं की मधुसूदन रावांचं हे शेत आहे, त्यांच्यामध्ये हे नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलमची कन्सेप्ट पहिले क्लिअर केली की ह्या रो मध्ये असणारे जी झाडांची संख्या आहे ती जर आपण x मानली तर ही x+5 आहे, कारण ती 5 ने जास्त आहे. हे मी तुम्हाला समजावून सांगितलं. हे 10 असेल तर हे 15, हे 20 असेल तर हे 25. मग आपण काय केलं, पहिले कॉलम मधली असणारी x मांडली, रो मधली x+5 मांडली. कंडिशन नुसार आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा पद्धतीने फ्रेम केलं. फ्रेम केल्यानंतर काय केलं, ते अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला ऍक्सेप्टेबल नाहीच आहे, कारण नंबर ऑफ ट्रीज आपण या शेतातली झाडांची संख्या -15 ने असं म्हणू शकत नाही. सो हे ऍक्सेप्टेबल नाहीये. मग ऑरेंज ट्रीजची संख्या किती आली तुमची, कॉलम मधली 10 आली आणि रो मधली 15 आली आहे. आता हेच एक्झाम्पल, सेम एक्झाम्पल तुम्हाला काय केलेलं आहे इथे फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये, कुठे तुमच्या पुस्तकामध्ये फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये विचारलेलं आहे. हेच उदाहरण काय बघितलं आपण फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये, बघा तेच उदाहरण आहे, मधुसूदन रावांचं हे एक्झाम्पल आहे. त्यांनी फक्त काय केलं, आपल्याला इथे फ्लो चार्ट दिलेला आहे. नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम काय मांडलं, आपल्याप्रमाणे x मांडलं, ठीक आहे. हा पाथ आपल्याला फॉलो करायला लावला होता. त्यानंतर दुसरं नंबर ऑफ ट्रीज इन रो, तुम्हाला सांगितलं रो मधल्या ही काय आहे तुमची रो मधले ट्रीज, ह्या काय आहे तुमच्या रोज आहे. R1 R2 ह्या काय आहे रोज, आणि हे काय आहे तुमचे कॉलम, हे काय आहे तुमचे कॉलम. मग आता नंबर ऑफ रोज मधले काय मानले आपण, हे जर तुमचे x आहे तर हे काय आहे तुमचे x+5 आहे. म्हणजे काय होईल तुमचं नंबर ऑफ ट्रीज इन रोज मधले काय येईल तुमचे x+5 होणार आहे. त्यानंतर टोटल नंबर ऑफ ट्रीज किती सांगितलं त्यांनी, अटीनुसार 150 सांगितले, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी इकडे आरो दाखवली, म्हणजे आपल्याला पुढे इकडे जायचं आहे. फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन पण आपलं तयार झालेलं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही बघू शकतात. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करायला लावलं होतं. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा आपलं इथे रेडी झालेलं आहे. बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा काय झालं आपलं रेडी, म्हणजे x² + 5x - 150 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं इथे रेडी झालेलं आहे. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बघा, फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन हे इक्वेशन पण तयार झालं. फाइंड x ची व्हॅल्यू पण आपल्याला मिळाली. x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला इथे बघा, समजून घ्या. इथे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 10 ही पण लिहिली. तर नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम मध्ये किती आले तुमचे 10 आले. नंबर ऑफ ट्रीज इन रो x+5 म्हणजे किती आले तुमचे 15. सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण या फ्लो चार्टचा उपयोग करून सॉल्व्ह करू शकतो आणि डायरेक्टली पण सॉल्व्ह करू शकतो. सो अशा पद्धतीने ह्या तुमच्या वर्ड प्रॉब्लेम मधले 3 वर्ड प्रॉब्लेम आपण इथे बघितले आहे. सो स्टुडंट, दिस इज आवर फोर्थ एक्झाम्पल पण खूप सिंपल आहे. काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. सगळ्यात पहिले मी तुम्हाला जे सगळ्या कंडिशन्स आहे त्या सगळ्या कंडिशन ज्या आहे ते समजावून देते आणि मग तुम्हाला हे एक्झाम्पल खूपच सोपं जाणार आहे, ठीक आहे. सो मी तुम्हाला काय सांगितलं, सगळ्यात पहिले हे जे एक्झाम्पल आहे 2-3 टाइम्स आपल्याला रीड करायचे. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. कोण आहे, विवेक नावाचा एक मुलगा आहे आणि किंवा भाऊ आहे विवेक, आणि दुसरा कोण आहे किशोर आहे. एक आहे विवेक आणि एक आहे किशोर. विवेक इज ओल्डर म्हणजे काय, मोठा. एल्डर म्हणजे छोटा. हे लक्षात ठेवा. ओल्डर हा शब्द आला की लक्षात ठेवायचा, ओल्डर म्हणजे मोठा असणे, मोठा भाऊ. आणि एल्डर म्हणजे छोटा असणे. एल्डर म्हणजे काय, छोटा असणे. या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करायच्या लक्षात ठेवायचं आहे. सो विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. विवेक जो आहे तो किशोर पेक्षा 5 वर्षांनी काय आहे, मोठा आहे. 5 years काय आहे तो तुमचा एल्डर आहे. ओल्डर म्हणजे मोठा भाऊ, एल्डर म्हणजे छोटा भाऊ किंवा व्यक्ती. मग आता विवेक इज ओल्डर दॅन किशोर. विवेक इज ओल्डर, बघा इथे काय दिलेलं आहे, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. 5 वर्षांनी काय आहे तो ओल्डर आहे. ओल्डर म्हणजे काय आहे तुमचा मोठा भाऊ आहे. किशोर काय झाला मग एल्डर झाला, तो छोटा भाऊ झाला, ठीक आहे. 5 yearsने मोठा आहे. समजा आपण काय केलं, समजा लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आणि नंतर हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे. सपोज आपण जो किशोर आहे त्याचं जे एज आहे ते x मानलं. सपोज वी लेट द एज ऑफ किशोर इज x. मग विवेक मोठा आहे 5 वर्षांनी, मग विवेकचं एज काय होईल रे तुमचं x+5 आणि मग आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन पण मिळणार आहे.
त्याचे आन्सर पण मिळणार आहे, दोघांचं वय पण मिळेल. द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. फाईंड. आता इथे नवीन शब्द आलेला आहे. काय म्हटलंय आता? रेसिप्रोकल. सगळ्यात पहिले रेसिप्रोकलचा अर्थ समजून घ्या, कारण रेसिप्रोकल हा शब्द तुम्हाला गणितामध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकायला भेटणार आहे. समजा तुम्हाला एखादी संख्या दिली आहे की जी फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये, फ्रॅक्शनचा फॉर्म म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये संख्या दिलेली आहे. याला आपण काय म्हणणार? याचा न्यूमरेटर, याला म्हणणार डिनॉमिनेटर. अंश आणि छेदाच्या रूपामध्ये संख्या दिलेली असेल तर त्याचा रेसिप्रोकल तुम्हाला काढायला लावतात. आता ही 4/5 आहे, याचा रेसिप्रोकल काय करायचं? उलटा करायचं फक्त. हा 5 आहे ना, हा डी हा वरती न्यायचा आणि हा 4 आहे ना, हा काय करायचा? खाली आणायचा. मग 5/4 काय झालं? याचा रेसिप्रोकल झाला. समजा अजून एक संख्या दिलेली आहे, समजा दिली 3/2, याचा रेसिप्रोकल काय येईल रे तुमचा? 2/3 येईल. समजा अशी संख्या दिलेली आहे 4 ची रेसिप्रोकल काय येईल? आता याच्या छेदस्थानी काहीच नाही, म्हणजे डिनॉमिनेटरला काहीच नाही, म्हणजे काय असतो? 1 असतो. मग 4/1 आहे, मग त्याचा रेसिप्रोकल काय येईल तुमची? 1/4 येणार आहे. किंवा समजा तुम्हाला दिलेला आहे 1/9 दिलेला आहे. 1/9 तर काय येईल तुमचं? वरती करायचं 9/1 किंवा या 9/1 ला आपण 9 सुद्धा लिहितो. तर याला म्हणतात तुमचं रेसिप्रोकल. काय म्हणतात याला? रेसिप्रोकल. मग आता त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे बघा? त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की द सम ऑफ द रेसिप्रोकल. आता त्यांनी कंडिशन दिलेली आहे. काय दिली? कंडिशन. द सम ऑफ. सम म्हणजे काय? सम ही कशाची असते तुम्हाला सांगितलं? दोन गोष्टींची काय असते? इथे सम असते. द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस. आता किशोरचं एज काय केलं आपण? x मानलं. मग विवेकचं एज काय झालं? x+5 झालं. मग आता आपल्याला काय करावं लागेल? पहिले याचं रेसिप्रोकल घ्यावं लागणार आहे. मग किशोरच्या एजचा रेसिप्रोकल काय येईल? x आहे, तर याचा रेसिप्रोकल काय येईल तुमचं? 1/x येणार आहे. कारण लक्षात घ्या, x म्हणजे xच्या खाली काय असतो तुमचा? 1 असतो. सो x/1 आहे, मग याचा रेसिप्रोकल काय येईल तुमचा? 1/x येईल. त्याच पद्धतीने विवेकचं एज काय आहे? x+5. मग x+5 म्हणजे काय असतो तुमचा? x+5/1 असतो. मग याचा रेसिप्रोकल घ्यायचं म्हणजे 1/x+5 येणार आहे. मग काय म्हणतात ते? सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस. देअर एजेस म्हणजे आपले हे एजेस हे मानलेले आहे, त्याचा आपल्याला रेसिप्रोकल घ्यायचं आहे. मग किशोरचं एज काय आहे? x म्हणजेच काय इथे तुमचा 1/x. त्यानंतर याचं विवेकचं एज काय मानलं आपण? x+5. मग त्याचा रेसिप्रोकल 1/x+5 होणार आहे. त्यांच्या कंडिशननुसार आपण अट पण तयार करतो. सोपं आहे, काही टेन्शन घेऊ नका. इज 1/6. किती आहे ही? 1/6 आहे. तर त्या दोघांचं फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आजचं वय किती आहे ते काढायचं आहे. कंडिशन सगळ्यांना समजली? विवेक हा 5 वर्षांनी मोठा आहे, किशोर हा छोटा आहे, म्हणून विवेकचं x मांडलं. मग विवेक हा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणून x+5 झालं. मग पुढे काय म्हणतात ते? की त्यांच्या वयाच्या रेसिप्रोकल घेऊन मग याचं आपण x मांडलं होतं, मग याचा रेसिप्रोकल 1/x झाला. याचा x+5 मांडलं होतं, त्याचा रेसिप्रोकल 1/x+5 झाला. त्यांची काय केली? सम. ती कोणाबरोबर येते? 1/6. आता हे क्वाड्रॅटिक, याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायचं आणि मग आपल्याला काय करायचं? हे छानपैकी इथे सॉल्व्ह करायचं आहे. इट्स व्हेरी सिम्पल. खूपच सिंपल आहे. आपण आता इझिली सॉल्व्ह करू शकतो. आता तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये हे एक्झाम्पल जे आहे ते समजावून दिलेलं आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं? ते छानपैकी सॉल्व्ह करायचं आहे. ओके. आता आपण जाणार आहोत सोल्युशनकडे. मग सोल्युशन मध्ये आपल्याला सिस्टमॅटिक लिहावं लागणार आहे, असं नाही लिहावं लागणार. ओके. सो सोल्युशन मध्ये आपण काय करणार? लेट द प्रेझेंट एज. प्रेझेंट म्हणजे आत्ताचं वय. त्यांनी आपल्याला प्रेझेंट एजच फाइंड करायला लावलं ना बघा. प्रेझेंट एज. लेट द प्रेझेंट एज ऑफ किशोर. किशोरचं प्रेझेंट एज काय म्हणलं? x इयर्स. काय म्हणलं? x इयर्स. त्यानंतर दुसरा कोणता आहे? विवेक. देन द प्रेझेंट एज ऑफ विवेक इज काय होणार आहे? x+5 इयर्स. x+5 इयर्स हे होणार आहे. x+5 इयर्स होणार आहे. ठीक आहे. समजते सगळ्यांना? क्लिअर? त्यानंतर देअरफॉर द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस. देअरफॉर द रेसिप्रोकल स्पेलिंग तिथे दिलेलं बघा. रेसिप्रोकल ऑफ किशोर्स एज.
हे सगळं करून घेऊया. किशोर्स एज किती येईल तुमचं 1/x. तसंच याचं पण काढून घेऊया. कोणाचं रे? त्या विवेकचं. देअरफॉर द रेसिप्रोकल ऑफ विवेक एज किती येईल तुमचं 1/x + 5 येणार आहे. आता जाणार आहोत आपल्या कंडिशनकडे. बाय दी गिवन कंडिशन तुम्ही दिलेल्या अटीनुसार आता आम्ही काय करतोय, हे एक्झाम्पल सॉल्व करतोय. सो कंडिशन काय आहे? सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ सम कोणाची तरी असते, कितीतरी असते, ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस. किशोरचं एज किती आहे रेसिप्रोकल घेऊन 1/x. विवेकचं रेसिप्रोकल घेऊन किती आहे 1/x + 5. ते किती येतंय तुमचं 1/6 येतंय. आणि मग त्याच्यावरून आपल्याला आत्ताचे एजेस फाइंड करायचं आहे. आता काय करायचंय, ब्रॅकेट आपण खोलून घेऊया. सिंपल आहे. ब्रॅकेट खोलल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाणार आहे. देअरफॉर 1/x + 1/x + 5 इज इक्वल टू 1/6. क्रॉस मल्टिप्लाय करूया. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर हा काय x + 5 इज 1 हा वरती जाणार आहे. x + 5 1 जा x + 5. सो इथे x + 5 होईल प्लस x × 1 काय होईल तुमचा x. आणि खाली मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपला खालचा जो डिनॉमिनेटर आहे तो पण तसाच घेणार आहोत आपण. सो x आणि इथे x + 5. इथे बरेच विद्यार्थी काय करतील, हे असं क्रॉस मल्टिप्लाय करतील, खालची स्टेज सोडून देतील, त्याच्यामुळे चुकेल. सो 1/6. आता काय करणार हे आपण छानपैकी सॉल्व्ह करूया. सो हा x आणि हा x बघा, हा x आणि हा x काय झाले तुमचे 2x झाले. काय झाले इथे 2x प्लस हा 5 ॲज इट इज लिहून दिला. ओके, पुढे आता हा आपला ब्रॅकेट इथे आपल्याला ओपन करावा लागेल. काय दिलाय x + 5. डायरेक्ट आम्ही तुम्हाला इथे ओपन करून दाखवते. मग x × x काय झाले तुमचे x² प्लस साइन ॲज इट इज x × 5 काय झाले तुमचे 5x. मग आपण डायरेक्टली इथे असं लिहूया x² + 5x आणि 1/6 ॲज इट इज. आता परत काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करा. परत क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करूया. हा 6 काय करूया याच्या अगोदर नेऊया 2x + 5 आणि हा जो 1 आहे हा 1 काय करूया परत याला मल्टिप्लाय करूया x² + 5x. ओके, सो 6 2 जा किती झाले तुमचे 12x प्लस 6 5 जा किती झाले तुमचे 30 आणि 1 नी केल्यानंतर आन्सर तेच येणार आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायचं आहे. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करत असताना जी पहिली टर्म आहे ते नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. त्याच्यामुळे काय करा इथे तुम्ही x² + 5x ॲज इट इज ठेवा. हा +12x आहे, इकडे जाताना -12x होईल. हा +30 आहे, इकडे जाताना तुमचं काय होईल -30 आणि इज इक्वल टू 0 इकडे दाखवा. आता हा लाईक टर्म्स बघा 5x - 12x 5x - 12x. मग 5 मधून 12 जात नाही, मग 12 मधून 5 गेले किती उरले तुमचे 7 -7x. काय आलं तुमचं इथे -7x. सो x² - 7x आणि -30 ॲज इट इज. सो अशा पद्धतीने काय मिळालेलं आहे आपल्याला इथे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा पद्धतीने मिळालेलं आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाल्यानंतर आपण इझिली पुढच्या जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करू शकतो. आता तुम्हाला फक्त इथे फॅक्टर्स पाडायचे आहे. फॅक्टर्स पाडायचे म्हणजे काय करायचं, अशी संख्या घ्यायची की -30 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि -7 त्याची ॲडिशन आली पाहिजे. किती रे -30 पाहिजे ना. मग 10 × 3 केलं समजा 10 3 जा 30 येईल आणि 10 मधून 3 गेल्यावर 7 उरतील. मग मोठ्या संख्येला आपल्याला मायनस साईन द्यावं लागेल. मग 10 मधून जर 3 मायनस केले की -7. सो याला x जोडून द्या आणि आपण काय करूया इथे फॅक्टर्स हे मांडणार आहोत. ठीक आहे. सो आपलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते असं फ्रेम होईल. x² हा -7x आता इथे गायब करा. त्याच्याऐवजी काय घेणार आहे तुम्ही -10x + 3x - 30 इज इक्वल टू 0. काय केलं याची फोड केली, याचे फॅक्टर्स पाडले. फॅक्टर्स कसे पाडले, -30 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. पहिले आपण 2-3 वेळा ट्राय केलं, ते जमलं नाही. मग आपल्याला समजलं 10 3 जा 30 येतंय. पण जर इथं मी मायनस साईन दिलं असतं तर +7 आले असते. +7 नकोय म्हणून आपण केलं मोठ्या संख्येला मायनस साईन दिलं. आणि मग ह्या स्टेप ऐवजी आपण 10x + 3x ही स्टेप लिहिली. आता आपण काय करतो पुढे, आता ही फॅक्टरायझेशन मेथड सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे परत डिटेल सांगण्याची गरज नाहीये. मग आता आपण इथे कॉमन काढत असतो x
या दोघांमध्ये एक्स आहे. सो इथे काय आला, उरला एक एक्स, एक्स मायनस 10. त्याच्यानंतर इथे प्लस हा 3ने 30ला भाग जातो, सो 3. त्याच्यानंतर इथे उरला एक एक्स, मायनस साईन ॲज इट इज. आता ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर ब्रॅकेटमधले चिन्ह बदलतात. इथे मायनस साईन वगैरे काही नाही, तसेच चिन्ह राहणार आहे. सो 3 10 × 30, दोन्ही ब्रॅकेट सेम आले की समजायचं आपण आन्सर बरोबर काढला आहे. सो एक्स मायनस 10, एक्स मायनस 10 दोघांना मिळून एका ब्रॅकेटमध्ये टाकूया आणि एक्स प्लस 3ला काय करूया, एका ब्रॅकेटमध्ये टाकूया, इज इक्वल टू 0. आता एक प्लस आणि एक मायनस येणार आहे, मग मायनस आन्सर आपल्याला कॅन्सल करावं लागणार आहे. सो एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे. सो एक्स इज इक्वल टू 0, हा मायनस 10 इकडे जाताना प्लस 10. सो एक्सची व्हॅल्यू आली 10. ओके. त्याच्यानंतर ही मात्र तुमची प्लस 3 इकडे जाताना मायनस 3. सो एक्स इज इक्वल टू मायनस 3. मायनस 3 चालणार नाहीये कारण का इथे एज नेव्हर बी निगेटिव्ह. एज लिहिलेले, देअरफॉर मायनस 3 व्हॅल्यू इज नॉट ऍक्सेप्टेबल बिकॉज शॉर्टकट लिहिते हा थोडंसं, बिकॉज एज इज नेव्हर निगेटिव्ह. एज इज नेव्हर असं कारण पण लिहून टाका त्याला. ठीक आहे. सो मिळाली आपल्याला एज. एक्सची व्हॅल्यू आपण काय करणार आता 10 ही गृहीत धरणार आहोत. ठीक आहे. 10 ही पकडणार आहोत. सो आपल्याला कोणाचं एज आपण एक्स मानलं होतं, किशोर्स एज. देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ किशोर इज किती आलं रे, 10 वर्ष, 10 इयर्स. ते लिहायला विसरू नका. आणि मग विवेकचं काय होईल रे, 10 + 5 15 इयर. देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ कोण रे, हा विवेक इज इक्वल टू एक्स प्लस 5 मीन्स 10 + 5 इज इक्वल टू 15 इयर्स. किती आले, 15 इयर्स हे आलेले आहे. सो अशा पद्धतीने दोघांचं वय आपल्याला इथे मिळालेलं आहे. विवेक आणि किशोर हे 2 मुलं होते किंवा भाऊ होते. मग जो किशोर आहे तो छोटा होता, विवेक मोठा होता, म्हणून किशोर जो छोटा आहे सेकंडवाल्याचं, इथे एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह करताना नेहमी जो सेकंडवाला त्याचं आपण काय करायचं, एक्स मानायचं. हे पण तुम्हाला एक ट्रिक सांगते. सो किशोर एज आपण एक्स मानलं, मग तो विवेक 5 वर्षांनी मोठा आहे, मग त्याचं वय एक्स + 5 झालं. मग त्यांनी काय सांगितलं, त्यांच्या रेसिप्रोकलची सम ही 1/6 आहे. मग याचे पण रेसिप्रोकल 1/6 घेतला आणि याचा पण रेसिप्रोकल 1/x + 5 घेतला. मग त्यांनी दिलेली कंडिशन आहे त्याच्यानुसार ती सम एवढी आली. मग ती सॉल्व्ह केली. सॉल्व्ह कसं केलं आपण, क्रॉस मल्टिप्लाय केलं. आता इथे ही स्टेप तुमची चुकू शकते. इथे तुम्ही खाली छेद घ्यायला मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही, x + 5. त्याच्यानंतर हे आलं, हे आल्यानंतर परत क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम झालं. फ्रेम करताना नेहमी हे प्लस ठेवायचं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग लाईक टर्म्स एका साईडला आणले, मग फॅक्टर्स पाडले आपण, -30 मल्टिप्लाय आला पाहिजे वगैरे. फॅक्टर्स मिळाल्यानंतर आपल्याला 1 + 1 मायनस व्हॅल्यू मिळाली. मायनस आपण नॉट ऍक्सेप्टेबल म्हटलं बिकॉज एज इज नॉट नेव्हर बी निगेटिव्ह. आणि मग प्रेझेंट एज किशोरचं किती आलं तुमचं, 10 इयर्स. आणि हे किती आलं तुमचं, 15 इयर्स आलं. किती आलं, 15 इयर्स. सो अशा पद्धतीने हे छानपैकी एक एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे की जे तुम्हाला 3 किंवा 4 मार्क्स हे मिळवून देणार आहे. मग आता आपला आन्सर बरोबर आहे की नाही, आपला आन्सर बरोबर आहे की नाही, आपण टॅली पण करू शकतो. टॅली पण करू शकतो. ठीक आहे. मग आपण काय म्हणलं होतं, 1/x, ही आपली कंडिशन 1/x + 5 इज इक्वल टू 1/6 येतं की नाही बघा. मग एक्सची व्हॅल्यू किती आली रे, एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 10. 1/x + 5, x + 5 ची व्हॅल्यू किती आली रे, 15 इज इक्वल टू 1/6. चला सोडून बघा बरं. 15 1 जा 15 प्लस 10 1 जा 10. सो 10 × 15 इज इक्वल टू 1/6. आपण क्रॉस मल्टिप्लाय असं करतो ना, 15 1 जा 15, 10 1 जा 10 आणि 10 × 15 असं मल्टिप्लाय. 15 + 10 किती झाले तुमचे, 25. आणि 15 10 जा 150 इज इक्वल टू 1/6 येतं की नाही बघा. 1/6 येतं की नाही बघा, येणार, 100% येणार. 25 1 जा 25, 25 6 जा 150. 25 सग 150. ओके. 25 5 जा 125, 25. सो आले की नाही, इथे पण 1/6 आलं आणि इथे पण काय आलं तुमचं 1/6. म्हणजे आपला आन्सर काय आहे इथे, राईट आहे. सो अशा पद्धतीने आपण इथे टॅली पण केलेलं आहे आणि आपला आन्सर काय आलेला आहे, राईट आलेला आहे. क्लिअर सगळ्यांना. अशा पद्धतीने 4th एक्झाम्पल पण झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते.
बाय एव्हरीवन.